त्यामुळे मजा येणार आहे. पुढच्या मॅचसाठी आपण वळूयात देवेंद्र माळी यांच्या समोर. थँक्यू. आणि लक्ष असू दे, या ठिकाणी आपण बघतोय सुपर 6 मध्ये पोहोचणाऱ्या टीम मधून सुपर 6 मध्ये ज्या टीम पोहोचल्या जातील त्यांच्यातूनच मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी जे मोठं सगळ्यात पारितोषिक आहे तो खेळाडू या ठिकाणी नामांकित केला जाईल. लक्ष असू द्या, सगळे जे सुपर 6 मध्ये जे संघ पोहोचतील त्या सुपर 6 मधूनच या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज नामांकित केला जाईल आणि त्याचे सगळे पॉईंट्स असतील अगदी फायनलपर्यंत जे पोहोचतील. परंतु सुपर 6 मधल्या सगळ्या टीम मधल्या जे तर या ठिकाणी वळतोय, या ठिकाणी मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच भावेश. 11 चेंडू आणि 31 धावांची जबरदस्त झंझावत इनिंग खेळणारा भावेश ठरलाय मागच्या मॅचचा हिरो. मी विनंती करेन आमच्या सावळे ग्रामपंचायतीचे, माफ करा, या ठिकाणी सोमटणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अविनाशजी मुंडे आणि तसेच आमचे आंबो मुंडे ग्रामपंचायत सदस्य, या दोनही मान्यवरांना विनंती असेल या दोनही मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण बघतोय सन्मानित केलं जाईल ते भावेशाला. चला या ठिकाणी आपण स्वागताकडे वळूयात. हरिग्राम संघाचा 12वा खेळाडू आपण यायचा. हरिग्राम संघाचा 12वा खेळाडू, चला हरिग्राम संघाचा 12वा खेळाडू आपण प्लीज यायचंय. पंच 2 मिनिटं थांबा, 12वा खेळाडू इथं आला नाही. हरिग्राम संघाचा 12वा खेळाडू लवकर या. तर वळूयात सामन्याकडे. आपण पाहतो या ठिकाणी एका बाजूला असेल हरिग्राम, दुसऱ्या बाजूला असेल कळंबोली. दोन्ही संघ आता पाहायला मिळतील. कळंबोली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि आमंत्रित केलं. पहिला चेंडू काय जबरदस्त या ठिकाणी, जबरदस्त या ठिकाणी सूर ऐकायला आला. तो चेंडू आणि बॅटचा चेंडू फेकून दिला सरळ काव कॉर्नरच्या रिजनमध्ये. पहिला षटकार. योगेश केदारे, योगेश गडगे, योगेश गडगे, योगेश गडगे आपल्याला मोबाईल सापडला होता. तो मोबाईलचा मालक या ठिकाणी आला. विनंती असेल योगेश गडगे आपल्याला, आपण प्लीज यायचं आहे. हा वरती आहे बघा, तिकडे पॅव्हलियन मध्ये आहेत ते, पॅव्हलियन मध्ये आहेत ते योगेश गडगे. त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं. योगेश गडगे आपल्यालाही धन्यवाद, कारण आपण बघतोय बरेचसे प्रेक्षक असतात, परंतु त्यांनी योगेश गडगे यांनी स्वतःहून या ठिकाणी स्टेजवर सांगितलं की मला मोबाईल सापडला, त्यात पैसे देखील आहेत. तर वळूयात सामन्याकडे. आपण बघतोय जिथे पहिल्या चेंडूवर आला होता षटकार, परंतु दुसऱ्या चेंडूवर प्रसाद पाटीलला परतावा लागलं. सुरुवात दमदार केली होती, सुरुवातमध्ये दमखम दाखवलं होतं, परंतु दुसऱ्या चेंडूवर परतावा लागलं. गोलंदाज साहिल मोहिते, साहिल मोहिते नाणेफेकीचा कौल जिंकला. कळंबोली संघानं आमंत्रित केलं ते फलंदाजीसाठी. सलामीची जोडी प्रसाद पाटील सोपान मात्रे, परंतु प्रसाद पाटील परतला, प्रसाद पाटील परतला. इथे मात्र आपण बघतोय पुन्हा एकदा सगळे क्षेत्ररक्षक येऊन अपील करतायत, परंतु या ठिकाणी पाहिलं जात आहे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण बघतोय राज जाधव, राज जाधव या ठिकाणी आपल्याला खेळपट्टीवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. काल आपण बघितलं होतं थोडीशी थंडीची लहर या ठिकाणी पसरली होती, बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला होता, परंतु म्हसोबाची कृपा आणि या मैदानावर पाऊस झाला नाही. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू फेकलाय, चेंडू हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला होता, परंतु कपिल देव स्टाईलने कदाचित झेल टिपला असता. आणि आपण पाहिलं होतं 1983च्या वर्ल्ड कपमध्ये
कपिल देवनं अशाच पद्धतीनं झेल टिपला होता. अगदी शेवटपर्यंत त्याची नजर होती, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला आणि त्यावर आल्या तब्बल धावा 2 आणि धावपलकावर धावा पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 8 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. हरिग्राम विपक्ष कळंबोली असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी हरिग्राम संघानं सगळ्या प्रेक्षकांना या ठिकाणी मन जिंकली होती. आपल्या फलंदाजी असेल गोलंदाजी असेल. इथे मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू फेकला होता. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाचा वेध घेतला जातोय. चेंडू या ठिकाणी पकडला जातोय झेल आणि संपला जातोय खेळ. तो फलंदाज कळंबोली संघ असं वाटलं होतं की कदाचित या ठिकाणी डोकं वर केलं जाईल हरिग्राम संघाचं, परंतु जसा प्रसाद बाद झाला त्यानंतर आपण बघतोय तू चल मैं आया अशा परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली आणि फलंदाजाला मात्र परतावं लागलं. एक मोठा स्ट्रोक्स 2 लोअर फुलटॉस चेंडू त्याला भेटले होते, परंतु त्या फुलटॉसला या ठिकाणी आपल्या बाजूने वळवता आलं नाही आणि परिणाम पाहायला मिळतोय. विकेट मिळतीये ती कळंबोली संघाला. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी आपण बघतोय या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आणि पहिलं षटक या ठिकाणी आपण बघतोय अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटच्या एका चेंडूचा खेळ अद्यापर्यंत शिल्लक. नवीन फलंदाज रोहित गरद. हरिग्राम संघ आमचे हरिग्रामचे मित्र वैभव भोपी एक जबरदस्त समालोचक आणि बऱ्याचशा मैदानावर त्यांची आमची भेट होते आणि ते आमचे वैभव भोपी त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. त्यांनाही या ठिकाणी आपण बघतोय एक चांगला आवाज प्रेक्षकांपर्यंत त्यांचा नेहमीच पोहोचत असतो, परंतु वल्ट या ठिकाणी आपण बघतोय त्यांच्या गावचा संघ सद्यस्थितीला थोडासा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 8 धावा धावपलकावरती आपण बघतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर काय कमबॅक केलं गोलंदाज साहिल मोहिते या गोलंदाजानं. आपण पाहिलं होतं षटकार आला होता, परंतु उर्वरित चेंडूवर फक्त 2 धावा खर्च केल्या. इथे मात्र पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे. बाधून परतावं लागेल या ठिकाणी आपण बघतो. हरिग्राम संघ खेळ विसरला की काय. विकेटची पडझड पाहायला मिळते. 3री विकेट जातीये ती या षटकामध्ये. या ठिकाणी आपण बघतोय आमचे आदेशजी फडके आणि अल्पेश फडके या दोनही मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल, आमचे प्रकाश पाटील आयोजक आपल्याला विनंती करतायत की यायचं आपण. नक्कीच आमचे प्रकाश पाटील यांचे साडू आज एकत्र भेटू. बरेच जण आपण बघतोय, बरेच आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण पाहतोय आमचे प्रकाश पाटील आपल्याला विनंती करतायत यायचं आपण. अल्पेश फडके आणि आदेश फडके दोनही मान्यवरांना विनंती असेल आपण या मंचावरून स्थानापन्न व्हायचं. आपल्या मनापासून स्वागत. पहिलं षटक असं वाटलं होतं षटकारानं आगाज केलाय, सुरुवात केलाय, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय पाया पहिली वीट मजबूत रचली होती, परंतु नंतरचं बांधकाम थोडंसं ढिसाळ झाला की काय असं चित्र पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 8. पहिल्या चेंडूवर षटकार येऊन उर्वरित 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2 त्या साहिल मोहितेनं. नवीन षटक पाहायला मिळते. तुषार जळे याच्या हातामध्ये नवीन षटक पाहायला मिळतंय, परंतु इथे मात्र नटरंग स्टाईलने पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलं. यावेळेस मात्र दिलासा मिळतोय. काय जबरदस्त तडाखा लावलाय. चेंडू फेकून दिलाय सरळ काव कॉर्नरच्या डोक्यावरून. षटकार. प्रयत्न केला होता, चेंडूची लेंथ थोडीशी खोलवर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू गेला तो ओव्हर पिच आणि त्या ओव्हर पिच चेंडूवर काव कॉर्नरचे क्षेत्र निवडलं ते या फलंदाजानं. आणि सोपान जो सलामीचा फलंदाज होता मागच्या षटकामध्ये प्रतीक्षा करत होता की माझ्या वाट्याला कधी फलंदाजी येईल, परंतु पहिला चेंडू त्यानं काय जबरदस्त पद्धतीने खेळलाय. हरिग्राम संघाचं स्वप्न या ठिकाणी सत्यात उतरवताना त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक यावेळेस मात्र पाहायला मिळत आहे मिड विकेटच्या डोक्यावरून आलेला दुसरा कणकणीत षटकार.
स्पीडचे बॅक टू बॅक 2 षटकारांना पुन्हा एकदा जागा केला या ठिकाणी कळंबोली संघाच्या या क्षेत्ररक्षकांना. असं वाटलं होतं कळंबोली संघाला की कदाचित या ठिकाणी आम्ही कमी धावसंख्येवर रोखू, परंतु या ठिकाणी त्यांचं स्वप्न दुभंगलंय. सोपाननं या ठिकाणी आपण बघतोय काय फलंदाजी केली आहे. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय योगेश गडगे त्यांना गाडीची चावी भेटली आहे. गाडी कुठे हरवली, ज्या मालकाची असेल त्यांनी चावी घेऊन जा इथून. गाडीची चावी पण भेटली आहे. आज प्रेक्षक बरेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणाचा मोबाईल हरवतोय, कोणाची गाडी हरवते आणि चावी आम्हाला सापडते, तर घेऊन जायची चावी ज्या कोणा मालकाची असेल त्या. आणि आपण बघतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार आले होते. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट होईल का, परंतु या ठिकाणी कमबॅक केलं ते गोलंदाज तुषार जळेनं आणि निर्धाव चेंडू फेकला. परंतु यावेळेस पुन्हा एकदा चेंडूचा सरळ फेकून दिलाय. काय जबरदस्त आपल्या हळदीला असतो रस्सा झणझणीत, आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय षटकार खणखणीत. या ठिकाणी चर्चा केली जाते गोलंदाज तुषार जळे सोबत का करू नये, कारण आपण बघतोय षटकारांची फक्त भाषा बोलली जाते ती फलंदाज सोपान मात्र याच्याकडून. हरिग्राम संघ आपण बघतोय 3 विकेट या ठिकाणी गमावल्या होत्या, परंतु सोपाननं सांगितलं मी अजून या ठिकाणी खेळपट्टीवर उभा आहे, तोपर्यंत माझ्या संघाची धावसंख्या ही मोठी नक्कीच असेल. भलेही बाद झाला असेल प्रसाद पाटील, भलेही बाद झाला असेल राज आणि रोहित, परंतु त्यानंतर सोपाननं काय जबरदस्त खेळ दाखवला या मैदानावर. बॅक टू बॅक 3 षटकार. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू येईल लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडे. क्षेत्ररक्षण थोडंसं पंबल या ठिकाणी पाहायला नक्कीच मिळालं, परंतु हे सिंगलचं कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये केलं. 28 धाबा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त या ठिकाणी खेळ भरला. आता मात्र हरिग्राम संघाचा पहिलं षटक फक्त 8 धाबांचं आलं होतं. या षटकामध्ये अद्यापर्यंत 20 धाबा खर्च केल्यात. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक. बघूयात. चांगला प्रयत्न, परंतु इथे मात्र आपण बघतोय चेंडू बॅटची कडा घेऊन गेली होती. संधी निर्माण झाली होती, त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे होतं. झेल घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे होता. तर या ठिकाणी आपण बघतोय तब्बल धाबा जमा झाल्या 29, परंतु वळूयात ते स्वागताकडे. या ठिकाणी आपण बघतोय मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो. तर याच दरम्यान आपण स्वागत कक्षामध्ये स्वागत पाहणार आहोत. यश एंटरप्राइजेसचे सर्व आणि खणावले ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. मोहन शेठ यांना विनंती असेल की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. टेंभरी संघाचे सुद्धा पॅकर आहेत. त्या आताच नवीन बातमी मिळालेली आहे. टेंभरी संघाचे पॅकरसुद्धा आहेत. आणि तर तुमचं खरोखर मनापासून आभार. आपण या स्पर्धेला आलात त्याबद्दल. पुनश्च एकदा आपलं भारतीय जनता पार्टी पुरस्कृत या दिवसरात्री क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि त्यांचे सुपुत्र रोहनजी लबडे आपणालाही विनंती असेल आपण यावं स्वागत कक्षामध्ये. एक चांगला क्रिकेटर म्हणून याच्याकडे सुद्धा पाहिलं जातं. नेहमीच खणावले संघामधून चांगला खेळ याच्या माध्यमातून प्रस्थापित केला जातो. तो रोहन याचं स्वागत आपण इथे स्वागत कक्षामध्ये पाहाल. शाळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. मान्यवरांचं स्वागत जवळजवळ मी म्हणेन ते झालेलं आहे. वळूया मॅचकडे. मॅचमध्ये सुद्धा मजा देवेंद्र माळी समवेत. नक्कीच या ठिकाणी आपण वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. आपण बघतोय 4 धाबा या पहिल्या चेंडूवर आल्या आणि या चौकारानं आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते 33 या आकड्यावरती. 33 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. काय जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि तिसरा गोलंदाज प्रभात, परंतु इथे मात्र सोपानने अजून या ठिकाणी प्रभातला तारे दाखवले आहेत.
जबरदस्त. जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहितात त्यांच्या नशिबाची पानं कधीच कोरी नसतात. जबरदस्त षटकार. तो आसरे संघ या ठिकाणी मी दोन्ही संघाच्या संघनायकांना आमंत्रित करेन की आपण टॉस साठी यायचे. आपल्याला पाहायला मिळेल यश एंटरप्राइजेस टेंबरी संघ, नयन स्मृती टेंबरी संघाचा पॅकर्स रोहन शेठ लबडे खानावळे यांच्या ठिकाणी आपण बघितलं होतं. आत्ताच आगमन झालं होतं, परंतु इथे मात्र काय पाहायला मिळतंय, खेळपट्टीवर काय खेळ रंगतोय, खेळपट्टीवर काय नाटक होतंय. सिंगलचं कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये केलं. सोपान सोपान आणि फक्त सोपान एका नावाची चर्चा केली जाते. कारण आपण म्हणतो ना की रील्स म्हटलं तर आता सध्याच्या घडीला पाहायला गेलं बऱ्याच ठिकाणी इंस्टाग्राम पाहायला मिळतोय. आणि आता मात्र या ठिकाणी पाटीलाके म्हणत असतील व्हिडिओ बनव, कारण व्हिडिओ दाखवली जाईल ती कोणाची, ती फक्त आणि फक्त सोपानची. काय जबरदस्त षटकांची 9 चेंडू आणि 33 धावांची जबरदस्त झंझावत खेळी पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू आपण बघतोय बॅटची कडा घेऊन लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने यावेळेस कोणती चूक केली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलक पोहोचले आतापर्यंत 41, 41, लॉस ऑफ 3 विकेट या ठिकाणी आपण बघतोय. चांगली सुरुवात असं वाटलं होतं, चांगली केली होती ती कळंबोली संघाच्या साहिल मोहिते या गोलंदाजानं 8च धावा खर्ची केल्या होत्या. परंतु मागच्या षटकामध्ये तुषारनं दिल्या धावा 21. या षटकार आतापर्यंत बघतोय. आणि अजून एक या ठिकाणी पाहायला मिळेल का, यावेळेस चेंडूला उंची जास्त भेटली आहे, लांबी थोडीशी कमी आणि सीमारेषेजवळ या ठिकाणी मात्र हा झेल टिपला जातोय आणि संपवला जातोय तो खेळ. आपण बघतोय सोपान याचा. एकदा सोपानचा खेळ आवडला असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत. काय जबरदस्त खेळ दाखवलाय, एकाकी झुंज दाखवली आहे ती सोपाननं. डीजे तर आपण बघतो यावेळेस फलंदाज परतलाय. सोपान मोक्याच्या क्षणी या ठिकाणी ही विकेट मिळून दिली ती गोलंदाज प्रभातनं. जो प्रभात पहिल्या 2 चेंडूमध्ये आपण बघितलं होतं चौकार षटकार, त्यानंतर डबल आणि मागचा चेंडू निर्धाव, त्यानंतर आता मात्र विकेट. एकूण धावा 41, 41 धावा. इथे मात्र अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, तिथे पाहायला मिळतील पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने आपण बघतोय 43 धाब्यांवर मजल मारली आहे ती मी म्हणेन हरिग्राम संघानं. ज्या हरिग्राम संघ असं वाटलं नसेल की पहिल्या, आणि आपण बघतोय वावंजाचे एकनाथ पाटील माजी सरपंच आहेत, त्यांच्या या ठिकाणी आपण बघतोय आगमन झालंय आज 40+चा. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं होतं वावंजे संघानं दमदार ॲक्शन मध्ये अगदी नवोदित तरुणांना लाजवेल असा खेळ करून सुपर 6 मध्ये आपलं स्थान पक्क केलं होतं. आणि आज आपण बघतोय वावंजे संघाचे बरेचसे पाठीराखे आले असतील, कारण आपण बघतोय 40+चा संघ त्यांचा या ठिकाणी सुपर 6 मध्ये पोहोचलाय. म्हणजे गावातील आपण पाहतोय सगळे सामाजिक कार्यकर्ते असतील, खेळाडू असतील, आज त्यांच्या पाठीशी नक्कीच आले असतील. तर बघूयात त्यांचा सामना, या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊयात. परंतु या सामन्यामध्ये आपण पाहिलं सामना या ठिकाणी जबरदस्त रंगतदार पाहायला मिळाला. पहिलं षटक फेकलं होतं ते गोलंदाज आपण बघितला होता साहिल मोहिते, फक्त 8 धावा खर्ची केल्या होत्या आणि 3 महत्त्वाच्या विकेट्स त्यानं मिळवल्या होत्या. परंतु त्यानंतर आपण बघितलं एक वादळ आणलं होतं ते सोपाननं. तब्बल धावा जमा केल्या त्याने आपल्या खात्यामध्ये 33 आणि संघाच्या खात्यामध्ये आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 43 धावा. दुसरं षटक तुषार जळेचं 21 धावांचं, तिसरं षटक प्रभातचं 14 धावांचं आणि एकूणच 4 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 43 धावा जमा केल्या त्या तब्बल मी म्हणेन हरिग्राम संघानं. हरिग्राम संघाच्या फलंदाज आपण बघतोय गोलंदाजाची ताकद आता नक्कीच वाढली असेल ती सोपानच्या फलंदाजीच्या बलबुत्यावर, कारण आपण पाहिलं होतं कमी धावा जर का झाल्या असत्या तर मात्र एक मोठी अग्निपरीक्षा द्यावी लागली असती ती हरिग्राम संघाच्या गोलंदाजांना. परंतु पाहूयात अजूनही 41 धावा म्हणजे इतकंही मोठं टार्गेट नाहीये, कारण आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये
अगदी 50 ते 55 धावा देखील सहजतेने चेस झाल्या होत्या. मी विनंती करेन टेंबरी संघाचा संघनायक आणि आसरे संघाचा संघनायक आपण यायचे नाणेफेक करण्यासाठी. आमचे कृष्णा मोरे यांना विनंती असेल की आपण आमच्या शुभास्ते या ठिकाणी आपल्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. कृष्णाजी मोरे आमच्या नारपोरी परिसरातील एक दमदार व्यक्तिमत्व. यायचं आपण आसरे संघ नाणेफेक करण्यासाठी आणि टेंबरी संघाचा संघनायक आपण यायचं आहे. आज आपण बघतोय सगळे चौक विभागातील हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या चौक विभागातील संघामध्ये काय चुरस पाहायला मिळते. वरोसे संघ आपण पाहिला होता, आसरे संघाविरुद्ध सारंग संघ पाहिला होता. म्हणजे एकाहून एक असे खेळ आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु या दोन संघादरम्यान अजून एक मोठी या ठिकाणी पण फाईट पाहणार आहोत. यानंतरची फाईट असेल ती आसरे आणि टेंबरी या दोन संघादरम्यान. आमचे नाणेफेकीचं काम करतायत कृष्णाजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय नाणेफेक केली जातीये. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते ती कळंबोली संघाची आपण बघतोय. अगदी परफेक्ट प्लॅनिंगनं या मैदानात उतरण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होईल का, कारण आपण बघतोय सध्या आसरे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. डिसिजन काय? फिल्डिंग. नक्कीच सामना जसा संपेल तसा लगेचच तुम्ही इन ॲक्शन मध्ये या ठिकाणी मैदानात उतरायचं आहे. आता प्रॅक्टिसला पण चेंडू भेटणार नाही, प्रॅक्टिसचा चेंडू पण बंद असेल आता. तर वळतोय आपण या ठिकाणी दुसऱ्या सत्राकडे. बघूयात दुसऱ्या सत्रामध्ये कोणता संघ कोणत्या संघावर हावी होईल, कोणता संघ या ठिकाणी कोणत्या संघावर भारी पडेल. दुसऱ्या संघामध्ये दुसऱ्या सत्राच्या दुसऱ्या पडावाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आपण पाहतोय तळेगाव संघाने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त ॲक्शन मध्ये सुपर 6 मध्ये या ठिकाणी आपलं स्थान पक्क केलं. म्हणजे एक तरी पारितोषिक ते या स्पर्धेमधून नक्कीच घेऊन जाणार. एकूण धावा 18 चेंडू आणि जमा केल्या होत्या त्या 43 आणि गरज असेल ती 44 धावांची. तर 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आपण बघतोय. या ठिकाणी चेंडूची तपासणी केली जातीये. आता मात्र चेंडू सिलेक्ट देखील केला जातोय, परंतु या ठिकाणी स्ट्रॅटेजी आखली जातीये. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण बघतोय. लॉंगर आणि मिड विकेटच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक, दुसरा क्षेत्ररक्षक आपण बघतोय वाईडिश लॉंग ऑफच्या रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बाकी सगळे क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण बघतोय 30 यार्ड सर्कलमध्ये. शॉर्ट स्क्वेअर, त्यानंतर आपण बघतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑफ, त्यानंतर कव्हर पॉईंट आणि गली आणि लेग स्लिप अशा पद्धतीने आपण क्षेत्ररक्षण बघतोय. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पण आपल्याला पाहायला मिळतोय. एकूणच एक चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र बघूयात कशा पद्धतीने खेळ करेल तो हरिग्राम संघ आणि कशा पद्धतीने खेळ करेल या ठिकाणी तो कळंबोली संघ. वळूयात 18 चेंडू 44 धावा. सामना स्टार्ट. पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हातातून निसटला की काय, परंतु पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू टाकला जातोय नो आणि अवांतर धाब्यानं संघाचं खातं ओपन झालंय. परंतु या ठिकाणी आपण बघतोय सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या खेळाडूंना, सगळ्या मान्यवरांना सांगू इच्छितो उघडा डोळे, बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या ठिकाणी आपण बघतोय प्रसाद पाटील ज्यानं पहिला चेंडू फेकला अवांतर नो. अवांतर धाब्यानं आपण बघतोय संघाचं खातं ओपन झालंय. 44 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. फ्री हिटचा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता, यष्टांच्या वर फेक केली आहे. काय डिसिजन असेल आमचे दीपक पाटील सर. अगदी बराचसा दांडगा अनुभव, परंतु दीपक पाटील सरांनी इशारा केलाय, तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. तिसऱ्या पंचांच्या पारड्यामध्ये हा डिसिजन टाकलाय. आमचे तिसरे पंच द्वारकानाथ सर या ठिकाणी आपल्याला निर्णय देतील काय असेल तो. दूध का दूध पाणी का पाणी आपण बघतोय प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक या ठिकाणी बघत असतील ऑन स्क्रीनवर. आणि फलंदाज सेफ आहे या ठिकाणी आपण बघतोय नॉट आउट. दीपक सरांनी आधीच सांगितलं होतं, परंतु या ठिकाणी दीपक सर पण आजकाल हुशार झालेत. त्यांना माहिती आहे की डिसिजन आपण त्यांच्या पारड्यात द्यावा. त्यांना माहीत होतं की फलंदाज सेफ आहे, परंतु तरी देखील त्यांनी या ठिकाणी रिस्क न घेता या ठिकाणी आपण बघतोय. वळूयात सामन्याकडे जिथे आपण बघतोय एका धाब्यानं आपण एंड चेंज केलं ते फलंदाज सुनीलनं, माफ करा साहिलनं. आणि इथे मात्र साहिल या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज प्रभातनं मारेल हा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय.
पहिल्या विकेटचा शोध या ठिकाणी संपन्न झालाय. पहिली विकेट गमावली जातीये ती कळंबोली संघाची. प्रभातला परतावा लागेल जिंकण्यासाठी. 44 धाबा म्हणजे धाबासंख्येचा एक मोठा डोंगरच नक्की त्यांच्या समोर होता, परंतु या डोंगराला सर करताना आपण बघतोय अगदी डोंगराच्या कुशीत हे मसोबा मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. आणि नॅचरल आपण बघतो बऱ्याचशा ठिकाणी स्टेडियम असतात तिथे तुम्हाला स्टेप्स ठेवल्या जातात, परंतु इथे आपण बघतो नॅचरल स्टेप्स आपल्याला पाहायला मिळतात. अगदी उंचावरूनही तुम्ही या सामन्याचा आनंद घेऊ शकता. आपण पाहिलं होतं मगाशी आमचे योगेश गडगे आणि त्यांचे सगळे मित्रपरिवार अगदी उंचावरून सामन्याचा आनंद घेत होते. आणि अजूनही आपण बघतोय आपल्या स्टेजच्या समोर बरेचसे प्रेक्षक टेकडीवर बसून या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर एकूणच या सगळ्या प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक घरबसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं मी स्वागत करतोय. आणि सामना दमदार पाहायला मिळतोय. एका बाजूला कळंबोली संघ, ज्या कळंबोली संघ आपण बघतोय प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सुरुवात त्यांची थोडीशी खराब पाहायला मिळते. धावफलकावर धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 2. आणि बाद झालेला फलंदाज प्रभात गोल्डन डकचा शिकार झालाय. पहिला चेंडूचा सामना करताना आपण पाहतोय त्याला तंबूची वाट धरावी लागली. गोलंदाज प्रसाद फलंदाजी करत असताना त्याने एक षटकार नक्कीच लगावला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर परतावा लागला होता. तोच प्रसाद अष्टपैलू कामगिरी करताना मात्र आपल्या गावासाठी एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूला पुश केलाय आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मिळते सिंगल. सिंगलनं काही बिनसणार नाही, सिंगलनं काही बिघडणार नाही या इराद्यानं मात्र समाधान मानलंय ते मी म्हणेन हरिग्राम संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. परंतु या ठिकाणी आपण बघतोय आपल्या खेळाला कुठेतरी बदलायला पाहिजे ते कळंबोली संघानं, परंतु तसं घडेल का? धावा पाहायला मिळत आहेत त्या 3 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरात फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये. तिथे पाहायला मिळतील धावा 2 आणि धावफलकावर धावा जमा झाल्या तब्बल 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी 44 धावा पूर्ण करायच्या. 44 धावा त्याच वेळेस पूर्ण होतील ज्यावेळेस तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये हल्ला कराल, ज्या वेळेस तुम्ही षटकार चौकारांची आतिषबाजी या प्रेक्षकांना दाखवाल, परंतु तशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळत नाही. कौतुक करेन मी गोलंदाजाचं. इथे मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे, कोणती चूक केली जात नाहीये आणि शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकांना टिपलाय झेल आणि संपवलाय मात्र संघर्ष करण्याची हिंमत या ठिकाणी मैदानात जर का तुम्ही दाखवली तर यश तुमच्यापासून कधीच लांब नसतं. परंतु बघूयात हा चेंडू आपण बघतोय पंचांचा इशारा येतोय. ओव्हर हेडचा बाउंड या ठिकाणी आपण बघतोय, व्हाईटचा इशारा मिळतोय. बाउन्स टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि एक वॉर्निंगही दिली जाते या गोलंदाजाला. प्रसाद पाटील साहिल आउट झाला होता मगाशी. अनिकेत अजूनही सेफ आहे. साहिल बादून तंबूत परतला होता आणि आपण बघतोय अनिकेत आणि प्रणय. परंतु या ठिकाणी आपण बघतोय मागचं दार उघडं ठेवलं होतं आणि फर्निचर या ठिकाणी उद्ध्वस्त केलंय. मागचं दार उघडं ठेवल्यानंतर आपण बघतोय यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्या फलंदाजाच्या.
मितांश मंडप डेकोरेटर्स वडविहीर वाबर्ले परिसरातील आणि कृष्णा भवरे काय जबरदस्त या ठिकाणी डीजे ऑपरेटिंग करतायत. त्यांच्या माध्यमातून अगदी क्लॅरिटी व्हॉइसची आम्हाला जबरदस्त ऐकायला आवडते. आपण बघतोय पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या अंती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 5. जिंकण्यासाठी आता गरज असेल 12 चेंडू आणि 39 धावांची. 12 चेंडू 12 बॉल 39 रन्स या ठिकाणी आपण पूर्ण करायचे आहेत. 39 धावा आता पूर्ण करायच्या आहेत. जिंकण्यासाठी आपण बघतोय 19.5च्या सरासरीनं या ठिकाणी आपण पाहतोय 39 धावा पूर्ण करायच्या आहेत. 12 चेंडू 39 धावांची गरज. जी खेळी केली होती सोपाननं त्याला प्रत्युत्तर देतील का हे कळंबोली संघाचे फलंदाज. परंतु यावेळेस पहिला चेंडू बॅटचा टो लागलाय. चेंडू येतोय आमच्या सलामी कक्षाला दस्तक देताना आलेला या ठिकाणी आपण बघतोय टर्निंग पॉइंट भेटेल का तो या षटकारानं. मध्ये 6 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये धावा जमल्या होत्या 6. आता मात्र हे षटकारानं पुन्हा एकदा या षटकाची सुरुवात केली आहे. धावा जमल्या तर तब्बल 12 धावा पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आपण बघतोय पुन्हा एकदा वन बाउन्स चेंडूला फील्ड केलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानं चेंडूची प्रतीक्षा केली आणि चेंडूला फील्ड करताना फेकही तितकीच चांगली केली. 1 धाव मिळते. 1 धावेने आपण बघतोय 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी तब्बल गरज होती 44 धावांची परंतु 13 धावा आल्या म्हणजे आता मात्र शिल्लक राहिल्या ते 31 धावा. 31 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी, हा सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा नटरंग स्टाईलनं काय जबरदस्त चेंडूला फेकून दिलाय. फाईन लेगच्या रिजन मध्ये आलेला कमबॅक करणारा अजून एक षटकार. टोसा या ठिकाणी पाहायला मिळतंय प्रणयच्या माध्यमातून. जबरदस्त आपण पाहतोय हा खेळ. एक षटकार लगावला होता तो फलंदाज कल्पेशनं आणि त्या अगोदरनं मारला होता अनिकेतनं. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा एकदा चांगला खेळ. सन्मान दिलाय, चांगला चेंडू टाकलाय, स्ट्राईक रोटेट केली जाते. हेच तर खऱ्या अर्थानं सेन्सिबल क्रिकेट आपण नेहमी म्हणतो की ज्यावेळेस तुम्हाला चांगले चेंडू मिळतील त्यावेळेस स्ट्राईक रोटेट करा, ज्यावेळेस खराब चेंडू मिळतील त्यावेळेस मात्र तुम्ही षटकार चौकार मिळवा. परंतु या ठिकाणी आपण बघतोय एक सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं. या दोनही फलंदाजांकडून एकेरी धावेनं आपण बघतोय स्ट्राईक रोटेट करताना संघ जाऊन पोहोचला तो तब्बल 20 या आकड्यावरती. 20 धावा, अजूनही 24 धावांची गरज उर्वरित चेंडून मागे. आणि या 24 धावा आता मात्र बघतोय आपण एखादा मोठा स्ट्रोक्स पाहायला मिळेल का. आणि इथे मात्र या ठिकाणी वातावरण केलं जातं टाईट, कारण अजून एक पाहायला मिळते मोठी फाईट. म्हणतात ना सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. आणि ते सुख मिळवण्यासाठी आता मात्र हे दोनही संघ आपण बघतोय संघर्ष करतायत. धावफलकावर धावा जमा झाल्या ते तब्बल 26 धावा, म्हणजे आता मात्र गरज असेल ती 18 धावांची. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 18 धावांची हा सामना प्रेक्षकांना वाटला नसेल की या ठिकाणी रंगतदार परिस्थितीमध्ये पोहोचणार नाही, परंतु जबरदस्त कमबॅक पाहायला मिळत आहे. ते पुन्हा एकदा कल्पेश आणि
अनिकेत या जोडीकडून पाहुयात गोलंदाज काय करेल. चांगला प्रयत्न यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलं जात आहे. सिंगल फक्त मिळवली जाते. या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. चांगला चेंडू टाकला होता गोलंदाज बाळकृष्णनं आणि या चांगल्या चेंडूवर मिळतीये सिंगल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला मित्रांनो. 2 षटकांच्या अंती या ठिकाणी आता मात्र आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 27 आणि आता मात्र गरज असेल ती 17 धावांची. शेवटचे 6 चेंडू 17 धावा 3 मोठे स्ट्रोक्स जर का लगावले तर या ठिकाणी आपण बघतोय सामना झुकू शकतो तो कळंबोली संघाच्या बाजूने. परंतु एखाद विकेट जर का मिळवली या जोडीला फोडलं तर मात्र हरिग्राम संघ पुन्हा एकदा डोकं वर करेल. टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल. जास्त वेळ तुम्ही दौडू नका आपल्याला विनंती असेल. आमचे वैभव मस्कर आणि हेमंत पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. आपल्याला पाहायला मिळतंय एक जबरदस्त फाईट पाहायला मिळते मैदानावर. हरिग्राम विपक्ष कळंबोली असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आज आपण बघतोय 51 असे चुरशीचे सामने प्रत्येक वेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर वळूयात या ठिकाणी बघतोय आपण शेवटचा गोलंदाज कोण असेल. तारणहार गोलंदाज हरिग्राम संघाचा कोण असेल. तो गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात येतोय अन्नू भोईर. अनुच्या हातामध्ये चेंडू दिलाय. शेवटचं हे षटक. परंतु कळंबोली संघाचं भवितव्य म्हणेन मी कल्पेश आणि अनिकेत या जोडीकडून काय खेळ आपला भरलाय. काय खेळ रंगवलाय या सामन्यामध्ये. काय रंग भरलाय या 2 फलंदाजांनी. शेवटचे चेंडू शिल्लक असतील मित्रांनो 6 आणि गरज असेल ती 17 धावांची. 6 चेंडू 17 धावा. इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय. जातोय सरळ षटकारासाठी. दिवा बोलत नसतो त्याचा प्रकाशच परिचय देत असतो. तशाच पद्धतीने क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही किती मोठे फलंदाज असा असे षटकार मारले तर तुमची ओळख नक्कीच होत असते. डीजे जबरदस्त इनिंग साकारली आपण बघतोय. अनिकेत लेट आला परंतु थेट या ठिकाणी शेड झालाय. 6 चेंडून मागे त्यानं 21 धावांची काय इनिंग खेळली आहे. सगळ्या प्रेक्षकांना जागा केलंय. असं वाटलं होतं प्रेक्षकांना कदाचित हा सामना एकतर्फी होईल की काय. परंतु जबरदस्त कमबॅक. शेवटचे 5 चेंडू गरज असेल ती 11 धावांची. 5 चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाजाचं टेन्शन नक्कीच वाढलं असेल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र क्षेत्र निवडलं. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा संघर्ष केला जाईल का. इथे मात्र कमबॅक केला जातोय. जोडीला फोडण्यासाठी प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या पंचांच्या पारड्यामध्ये डिसिजन या ठिकाणी दिला जाईल. धक 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 वाढते. आपण बघतोय काय घडेल. तिसरे पंच काय डिसिजन येतील. सगळ्यांच्या नजरा प्राप्ती लाईव्ह कडे लागल्या आहेत. प्राप्ती लाईव्ह आणि फलंदाज होईल बाद. परतावं लागेल. गरज होती का त्या दुसऱ्या धाबेची. परतावं लागेल त्या फलंदाजाला. डोक्यावर हात देऊन बसलाय तो फलंदाज. आणि आता मात्र आपण बघतोय इथे मात्र हरिग्राम संघ कमबॅक करेल का. परंतु या ठिकाणी फलंदाजाला धावबादच्या स्वरूपाने परतावं लागतंय. डीजे अजूनही सामना या ठिकाणी संपलेला नाही मित्रांनो. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 4 आणि गरज असेल ती 10 धावांची. 4 चेंडू 10 धावा. सामना अजूनही या ठिकाणी बॅलन्स आहे. सामना अजूनही या ठिकाणी रंगतदार परिस्थितीमध्ये पोहोचला आहे. अजूनही या ठिकाणी कोणता संघ जिंकेल त्याचं बाकीत कोणी करू शकत नाहीये. परंतु बघूयात या ठिकाणी आता मात्र 4 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज काय करामत करेल. गोलंदाज या ठिकाणी कशा पद्धतीने चेंडू टाकेल. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय ऑन स्ट्राइक तुषार जळे. तुषार जळे ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय. आपण बघतोय 4 चेंडू गरज असेल ती तब्बल 10 धावांची. एखाद मोठा स्ट्रोक्स अजून या ठिकाणी कळंबोली संघाला परत येईल. परंतु एखाद विकेट या ठिकाणी हरिग्राम संघाचं पारडं जड करेल. परंतु इथे पाहायला मिळतंय निर्धाव आपण पाहतोय लेगबायच्या स्वरूपाने या ठिकाणी आपण बघतोय ही सिंगल कंप्लीट केली जाते. आणि या सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचतोय 35 धावा. अजूनही 9 धावांची गरज.
शेवटचे चेंडू शिल्लक असेल तब्बल 9 धाबांची गरज. हा चेंडू निर्णायक असेल. या ठिकाणी आपण बघतोय या चेंडूवर काय डिसिजन येईल. सगळे प्रेक्षक आता मात्र प्रतीक्षा करत असतील. 3 चेंडू 9 धाबांची गरज. 3 चेंडू 9 धावांची गरज. इथे मात्र चेंडू जातोय वन बाउंड सीमा रेषा पार. आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. चौकार. थँक्यू डीजे. या चौकारानं पुन्हा एकदा या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांचं टेन्शन वाढवलंय. कोणता संघ हा सामना जिंकेल ते सांगू शकत नाही. सगळ्या दोन्ही संघांच्या आता मात्र फिल्डर्स असतील, पाठीराखे असतील, त्यांचं टेन्शन नक्कीच असेल, वाढलं असेल. परंतु या ठिकाणी टेन्शन थोडंसं कमी करूयात. प्रेक्षकांनो, सामना आवडला का? एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि होऊन जाऊ द्या. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि या जयघोषाच्या नादात आपण बघूयात हा सामना कोणता संघ जिंकेल आता मात्र पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 2 आणि गरज असेल ती तब्बल 4 धाबांची. 4 धाबा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील? कारण आपण माफ करा 5 धाबा. 5 धाबांची गरज आहे. 2 चेंडू आणि 5 धाबांची गरज. फलंदाज पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. 2 चेंडू 5 धाबा. सामना मात्र जातोय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. चौकार. ही एक सामान्य माणसाची संकल्पना असते. परंतु तोपर्यंत मी मरणार नाही जोपर्यंत मी जिंकत नाही, ही एका विजेत्याची संकल्पना असते. आणि आता तो विजेता कोणता संघ होईल? गोलंदाज तुला सांगू इच्छितो, अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आहे. आपण बघतो या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग या ठिकाणी या टुर्नामेंटचा नियम आहे. 1 धाव तुम्हाला जमवावीच लागेल आणि ही 1 धाव मोठ्या टेन्शनची असते मित्रांनो. चला टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. या ठिकाणी विनंती असेल. चला पंच आपण सूचना द्यायची. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. 1 धावेची गरज आहे. गोलंदाज या ठिकाणी आपण बघतोय थोडासा टेन्शन मध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु बघूयात बघितलंय बाउंड्री आहे. मगाशी इतर रिप्ले मध्ये पण दाखवलंय बऱ्याच वेळेला. आमचे प्राप्ती लाईव्ह प्रत्येक चेंडूचा रिप्ले दाखवत आहे. त्यांना माहिती आहे काय घडेल, कारण मॅच पण तितकी रंगतदार पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक मित्रांनो. गोलंदाज मी तुला एकच सांगेल की तुझ्या जवळचा सगळ्यात चांगला चेंडू तू आज टाकला पाहिजे. हरिग्राम संघ या ठिकाणी प्रार्थना करत असेल, परंतु या ठिकाणी उलट जर विचार करायला गेलं, कळंबोली संघाचा हा फलंदाज फक्त आणि फक्त काय करायचं आहे, सिंगल मिळवायची आहे, सिंगल काढायची आहे आणि ती सिंगल जमा करून या ठिकाणी आपल्या संघाला जिंकायचे. बघा मित्रांनो, या ठिकाणी ना कोणत्या पैशासाठी ना स्वतःच्या नावासाठी हे ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं. ते फक्त आणि फक्त आपल्या गावासाठी. आणि गावाचं क्रिकेट काय असतं ते आज या मैदानावर हरिग्राम विपक्ष कळंबोली या 2 संघांमध्ये पाहायला मिळतंय. चला जास्त टाइमपास करू नका, विनंती असेल. हरिग्राम संघ आपल्याला जास्त टाइमपास प्लीज करू नका. एक जबरदस्त रोमहर्षक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. विनंती असेल या ठिकाणी प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर 1 चेंडू 1 धावेची गरज. टाळ्या झाल्याच पाहिजेत हा चेंडू पडेपर्यंत. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. संघ कोणताही जिंको, या ठिकाणी सामना मात्र जबरदस्त पद्धतीने पाहायला मिळतोय. एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि हा सामना कोणता संघ जिंकेल मी मगाशी सांगितलं होतं. विजेता कोणता संघ जिंक होईल पाहूयात. अरे किती टाइम. चला या ठिकाणी विनंती असेल जास्त टाइमपास करू नका. पंच या ठिकाणी आपल्याला सूचना देत आहेत. या ठिकाणी आपल्याला सगळ्या माहिती पुरवल्या जातील. परंतु या ठिकाणी आपण बघतोय शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. कंपल्सरी 1 धावेची गरज. प्रेक्षकांना टाळ्या होऊन जाऊ द्या त्या शेवटच्या चेंडूवर. आणि इथे मात्र पाहायला मिळतंय झेल टिपला जातोय, कमबॅक केला जातोय. काय जबरदस्त खेळ या ठिकाणी रंगलाय. हा सामना जिंकलाय तो हरिग्राम संघानं. वेल डन या ठिकाणी फिनिश केलाय. गोलंदाजाला मी सांगितलं होतं स्टंप उठू नका. जास्त या ठिकाणी विनंती असेल, अजूनपर्यंत मॅच संपल्याने विनंती असेल स्टंप तिथेच ठेवायचा आहे. हरिग्राम संघाचा खेळाडू जल्लोष तुमचा आम्ही मान्य करतो.
जबरदस्त या ठिकाणी सामना आम्हाला पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण बघतोय काटेभरी टक्कर काय असते, ती काटेभरी टक्कर या ठिकाणी आपण पाहतोय. साजरा करा पण खेळपट्टीवर नका, विनंती असेल. हरिग्राम संघ